श्री स्वामी समर्थ। बखर भाग 33। अक्कलकोटातील लक्ष्मी तोफ। सन 1857 सालच्या बंडाचा काही दिवस धुमाकूळ माजून अनेक लहान थोर स्त्री पुरुषांचा विध्वंस झाला। पुढे इंग्रजांच्या पराक्रमानं जिकडे तिकडे शांतता होत चालली। यावेळेस श्री स्वामी समर्थ दुसराच खेळ खेळू लागले। तो असा की अक्कलकोटात लक्ष्मी नावाची मोठी तोफ आहे। तिथं जाऊन महाराजांनी त्या तोफेच्या तोंडात डोकं खुपसून ते बसत असत। असा काही दिवस क्रम चालला। लोकांना या कृतीचा अर्थ कळेना। पुढे बंडाची चौकशी होऊन बंडात सामील झालेल्या हजारो लोकांना तोफेच्या तोंडी देण्याचा सरकारनं सपाटाच लावला। तेव्हा लोकांना महाराजांच्या या कृतीचा अर्थ समजला। ह्या बंडामध्ये पुष्कळ राजे राजवाड्यांवर वहीम येऊन चौकशी झाली। जिल्हा नळदुर्ग, इलाखा मोगलाई येथे रोहिले लोकांनी बंडावा करून लूट केली। एके दिवशी श्री स्वामी समर्थांची स्वारी बुधवार पेठेत बदुलखां यांच्या अंगणात बसली असताना लोकांनी लुटीबद्दल बोलणं काढलं। ते ऐकून महाराज बोलले, अब कुछ हिंदू का रहा नहीं। हाथी गया, घोड़ा गया, पालखी गई, सब कुछ गया। पुढे दिवसेंदिवस हिंदूंचा कठीण काळ आला। श्री स्वामी समर्थ। बखर। लेखक श्री गोपाळबुवा केळकर। संपादक श्री रामचंद्र चिंतामण ढेरे। अनमोल प्रकाशन श्री स्वामी समर्थ।